नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. मित्र हो, मागील 2 व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मागील 2 व्हिडिओमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक 2020 शिक्षकाची भूमिका 1 भाग 1 व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षकाची भूमिका भाग 2 हे दोन्ही व्हिडिओ आपणास खूप आवडले. आपण खूप चांगल्या पद्धतीने लाईक केले, खूप चांगल्या पद्धतीने शेअर केले, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. पुन्हा हा नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी आज सादर करतो आहे. माझ्या या नवीन व्हिडिओला अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ही आपणास हात जोडून नम्र विनंती. मी आपल्यापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पोहोचवण्याचा अल्पसा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडे चुका अपेक्षित आहे, माझ्या चुका आपण दुरुस्त करून घ्यावा. मी आपल्यासारखा सर्वसामान्य शिक्षक आहे. खूप खूप धन्यवाद. आज आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण अध्ययनाचा मूलभूत पाया हा विषय आपण बघणार आहोत. त्याआधी आपणास हात जोडून मी नम्र विनंती करतो की मागील 2 व्हिडिओमध्ये माझं एक वाक्य आपल्याला सांगायचं राहिलं, एक विनंती आपल्याला करायची राहून गेली. ती विनंतीमध्ये अशी मित्र हो की आपण डीएड असाल तर बीएड करा, बीएड असाल एमएड करा, एमए करा, नेट करा, सेट करा, पीएचडी करा, वेगवेगळे संशोधन लिहा, वेगवेगळे थेसिस लिहा, वेगवेगळे पेपर प्रेझेंटेशन करा. सांगायचं इतकंच की या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जो शिक्षक स्वतःला अपडेट करेल, जो शिक्षक जास्तीत जास्त अधिकची शैक्षणिक अर्हता धारण करेल, त्याच्या शिक्षणाला खूप महत्व येणार आहे. त्याला त्याचा आर्थिक व त्याच्या नोकरीमध्ये, त्याच्या शिक्षकी पेशामध्ये खूप खूप फायदा होणार आहे. म्हणून आपणास हात जोडून नम्र विनंती आहे की आपली शैक्षणिक पात्रता शक्य तेवढ्या लवकर वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आज आपण बघणार आहोत जुनी शैक्षणिक संरचना काय होती आणि नवीन शैक्षणिक संरचना काय. जुनी शैक्षणिक संरचना 10+2 होती. 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी 12वी अशी ही 10+2 ची जुनी शैक्षणिक संरचना होती. या धोरणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की नवीन शैक्षणिक संरचना जी आहे, या शैक्षणिक संरचनेमध्ये एकूण 4 स्तर केलेले आहे आणि 4 स्तरामध्ये जे आधी कधीच मेन्शन नव्हतं जुन्या शैक्षणिक स्तरामध्ये, जुन्या शैक्षणिक संरचनेमध्ये नर्सरी KG1 KG2 हे अधिकृतपणे नमूद नव्हतं. नर्सरी KG1 KG2 ला कुठलीही शासनाची योजना, कुठलेही शासनाचं धोरण लागू नव्हतं. परंतु या नवीन शैक्षणिक संरचनेमध्ये शैक्षणिक धोरणामध्येच त्यांनी नर्सरी KG1 KG2 ची कंपल्सरी शिक्षणामध्ये तरतूद केलेली आहे. म्हणजे आता हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिल्या वर्गापासून नाही मित्र हो, नर्सरी पासून, म्हणजे बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार जे आपण वाचत होतो, ऐकत होतो पहिलीपासून, तर आता पहिलीपासून नाही, नर्सरी KG1 KG2 पासून, म्हणजे ग्रामीण भागातला, गोरगरीब, दुर्गम भागातला, आदिवासीमध्ये, तांड्यामध्ये राहणाऱ्या, झुग्गी झोपडीमध्ये राहणाऱ्या, गरीबाचा, श्रीमंताचा, शेतकऱ्यांचा, सर्वांच्या मुलांना, देशातील सर्वांच्या मुलांना नर्सरीचं शिक्षण, KG1 KG2चं शिक्षण घ्यावंच लागेल आणि सरकारला ते द्यावंच लागेल आणि फुकटमध्ये द्यावं लागेल. मित्र हो, तुम्हाला माहित आहे नर्सरी KG1 KG2 मध्ये फक्त श्रीमंताचीच मुलं शिकतात, शहरातलीच मुलं शिकतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांचीच लेकरं शिकतात. गरिबांची लेकरं नर्सरी KG1 KG2 ला शिकत नव्हती. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची मुलांनी कधी नर्सरी KG1 KG2 बघितलंच नव्हतं. दुर्गम डोंगराळ भागातील गोरगरिबांच्या लेकरांनी नर्सरी KG1 KG2 हे शिक्षण कधी बघितलंच नव्हतं. पण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये माझ्या देशातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, आदिवासींच्या, पाड्यांमध्ये राहणाऱ्या, तांड्यांमध्ये राहणाऱ्या सर्व समावेशक सर्व लेकरांना फुकट, फ्री ऑफ कास्ट नर्सरी KG1 KG2चं शिक्षण मिळणार आहे. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, सर्वात महत्वाची अचिव्हमेंट या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे, जी आजपर्यंत होऊ शकली नाही, ती आज या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होऊ घातली आहे. म्हणून पायाभूत स्तर ही जी संरचना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संरचना काय आहे? 5+3+3+4. 5+3+3+4 म्हणजे काय? 5+ म्हणजे 5 वर्षाचा एक गट केलेला आहे. 5 वर्ष म्हणजे 5 वर्ग, 5 वर्गांचा गट केलेला आहे. 5 वर्ग कोणते? नर्सरी KG1 KG2 पहिला वर्ग, दुसरा वर्ग, नर्सरी KG1 KG2 पहिला आणि दुसरा, या 5 वर्गांचा एक संच. नर्सरी KG1 KG2 पहिली आणि दुसरी, वय वर्ष 3 ते 8, 3 ते 8 वर्षापर्यंतचा हा जो पहिला स्तर आहे याला म्हणतात पायाभूत स्तर, मूलभूत स्तर. या स्तरामध्ये
पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नर्सरी KG1 KG2 ची अधिकृत तरतूद करण्यात आलेली आहे. कंपल्सरीली हे शिक्षण सर्वांना मिळेलच, सर्वांना मिळेल, सर्वांना, देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जन्मल्यानंतर 3 वर्षानंतर त्याला हे कंपल्सरीली मिळेल. दुसरा स्तर आहे पूर्वाध्यायन स्तर. पूर्वाध्यायन स्तर म्हणजे इयत्ता 3री ते 5वी पर्यंत, वयोगट 8 ते 11. त्याच्यानंतरचा स्तर आहे पूर्व माध्यमिक स्तर, 6वी ते 8वी, वय 11 ते 14. त्याच्यानंतर आहे माध्यमिक स्तर, 9वी ते 12वी, वय 14 ते 18. काय बदल झालेला आहे? 2 बदल झालेले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नर्सरी KG1 KG2 हा कंपल्सरीली कंपल्सरीली हे नमूद करण्यात, समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याला पायाभूत स्तर म्हटलेला आहे. आणि आता माध्यमिक स्तर, आपण माध्यमिक स्तर कशाला म्हणत होतो? 9वी आणि 10वीलाच माध्यमिक स्तर म्हणत होतो. परंतु आता 9वी, 10वी, 11वी, 12वी म्हणजे 9 ते 12 पर्यंतच्या या स्तराला माध्यमिक स्तर म्हणावं लागणार आहे. आणि 11वी, 12वी देखील आता माध्यमिक स्तरामध्ये समाविष्ट झालेली आहे. म्हणजे 9 ते 12, 6 ते 8, 3 ते 5, नर्सरी ते दुसरी 5 + 3 + 3 + 4 ही झाली नवीन शैक्षणिक संरचना. आता पुढे आपण बघूया मित्र हो, पुढे आपण बघूया प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण. प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण याला इंग्रजीमध्ये शब्द आहे अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन. अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन म्हणजे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण, ज्याला अध्ययनाचा पाया म्हटलेला आहे. मित्र हो, प्रारंभिक बाल्यावस्था ECCE म्हणजेच काय? नर्सरी KG1 KG2 याला ECCE म्हणायचं. म्हणजे जेव्हा जिथे जिथे मी ECCE म्हणणार, प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणणार, तेव्हा तुम्ही लक्ष द्यायचं की ECCE म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजे नर्सरी KG1 KG2 असा त्याचा शब्दप्रयोग आहे. आतापर्यंत आपल्या देशातील फक्त श्रीमंतांचीच, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तेच विद्यार्थी नर्सरी KG1 KG2चं शिक्षण घेत होते. परंतु गोरगरिबांचे, ग्रामीण भागात राहणारे, ज्यांची कंडिशन नाही आहे, शेतकऱ्यांची, या मुलांना नर्सरी KG1 KG2 हे शिक्षण फार क्वचितच मिळत होतं, जातच नव्हते. म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थितीच नाही तर कुठून शिकणार आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नर्सरी KG1 KG2 हे शिक्षण कंपल्सरीली देशातल्या प्रत्येकच लेकराला मिळणार, म्हणजे मिळणार, फुकट मिळणार, ही तरतूद याच्यामध्ये आहे. आता ही तरतूद का केली? नर्सरी KG1 KG2 ला फोकस का केलं? कारण वयाच्या 6 वर्षापर्यंत लहान लेकरांचा 85% मेंदू विकसित होतो. वयाच्या 6 वर्षापर्यंत लहान लेकरांचा 85% मेंदू विकसित होतो. आणि आपल्याकडे 6 वर्षानंतर मुलं पहिल्या वर्गात जात होते. म्हणजे जिथे 85% मेंदू विकसित होत होता, त्याच्यानंतर ते शाळेमध्ये जात होते. म्हणून या शैक्षणिक धोरणामध्ये 85% मेंदू हा विद्यार्थ्यांचा, लेकरांचा वयाच्या 6 वर्षापर्यंत डेव्हलप होतो. म्हणून 6 वर्षापर्यंतच त्याच्या मेंदूची वाढ, विकास, निकोप काळजी घेण्याची गरज आहे, हे निदर्शनास आलं. म्हणून नर्सरी KG1 KG2 हे शिक्षण कंपल्सरी केलं, जेणेकरून 6 वर्षापर्यंत तो त्याच्या बेसिक क्षमता, त्याचं बेसिक नॉलेज हे डेव्हलप होऊन जाईल. आणि 2030 पर्यंत संपूर्ण देशामध्ये सर्व प्राथमिक शाळांमध्ये नर्सरी KG1 KG2 हे शिक्षण सुरू होणार आहे. म्हणजे पहिलीच जाण्याची पूर्वतयारी असा त्याला शब्दप्रयोग या धोरणामध्ये केलेला आहे. दुसरा महत्वाचा विषय 1.2 मध्ये ECCE मध्ये म्हणजेच नर्सरी KG1 KG2 मध्ये विद्यार्थ्यांच्या खेळावर अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे, ज्याला आपण बहुपैलू, बहुस्तरीय, लवचिक, खेळावर आधारित असलेला, कृतीवर आधारित असलेला, जिज्ञासावर आधारित असलेला असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना राहणार आहे, ज्याच्यामध्ये अक्षरे, भाषा, रंग, आकार, मैदानी खेळ, घरातील खेळ, कोडी, तार्किक विचार, चित्रकला, रंगवणे, बाहुल्यांचे खेळ, नाटक, गोष्टी, गाणे म्हणणे, या सर्व गोष्टीवर हा
नर्सरी KG1 KG2 म्हणजे ECCAचा अभ्यासक्रम राहणार आहे। या ECCAचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, कृती कौशल्यांचा विकास, आकलनात्मक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास, सांस्कृतिक विकास, कलात्मक विकास हा फक्त घडवून आणणे, हा विकास करणे, हा ECCE म्हणजे अर्ली टू चाइल्ड केअर अँड एज्युकेशन, प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणचा उद्देश आहे। 1.3 मध्ये काय सांगितलेलं आहे? 1.3 मध्ये हे म्हटलेलं आहे की एनसीईआरटी नर्सरी KG1 KG2 चा अभ्यासक्रम डिसाईड करेल, जो संपूर्ण देशामध्ये एकसारखाच राहील आणि हा अभ्यासक्रम निश्चित करत असताना विशेषतः तो कथा, कला, कविता, खेळ आणि गाणी यांच्यावरच राहील। आणि एनसीईआरटी जो शैक्षणिक आराखडा किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम आखेल तो अभ्यासक्रम नवीनतम उपक्रम असेल। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व पद्धतींचा त्यामध्ये समावेश असेल। म्हणजे ECCE अर्ली टू चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे नर्सरी KG1 KG2 चा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वात चांगल्या पद्धतीचा समावेश करून खेळ, कविता, कहाणी, कला, संगीत यावर आधारित तो अभ्यासक्रम राहील। इतकंच नव्हे, 1.4 मध्ये काय म्हटलेलं आहे की देशामध्ये, पूर्ण देशामध्ये टप्प्याटप्प्याने ECCE अर्ली टू चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजेच KG1 नर्सरी KG2 चा अभ्यासक्रम देशामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होईल। प्राथमिक शाळा असेल तर तिथे नर्सरी KG1 KG2 म्हणजे अंगणवाड्या किंवा बालवाड्या उघडाव्याच लागतील। प्राथमिक शाळा नसेल तर प्राथमिक शाळा प्लस अंगणवाड्या ह्या तिथे टप्प्याटप्प्याने सुरू होतील। विद्यमान प्राथमिक शाळा आहे तिथे टप्प्याटप्प्याने अंगणवाड्या सुरू करतील। म्हणजे देशातली अशी एकही शाळा राहणार नाही प्राथमिक जिथे अंगणवाडी राहणार नाही, म्हणजे आणि त्या अंगणवाडीमध्ये नर्सरी KG2 आणि नर्सरी KG1 KG2 चं शिक्षण राहणार नाही। म्हणजे देशातल्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाड्यांची स्थापना करण्याचं काम, अंगणवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना नर्सरी पासून तर KG2 पर्यंत शिक्षण देण्याचं काम या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेलं आहे। या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 1.5 मध्ये अंगणवाड्यातल्या भौतिक सुविधेबद्दल, पायाभूत सुविधेबद्दल खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे ECCE चा अभ्यासक्रम निर्माण करणे इतकंच उद्देश नाही तर ECCE चा अभ्यासक्रम शिकवण्याकरिता पायाभूत सुविधा देखील असल्या पाहिजे आणि त्या पायाभूत सुविधा तयार करून देण्याचं काम सरकारचं राहील। म्हणजे सुसज्ज इमारत, चांगली खेळणे मैदान, स्वच्छतागृहे, चांगलं वातावरण, स्वच्छ पटांगण, स्वच्छ वर्गखोल्या, म्हणजे त्या लहान लेकरांना 3 ते 8 वयोवर्ष गटातल्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण कसं देता येईल आणि या सर्व पायाभूत सुविधा म्हणजे प्राथमिक शाळा जर असेल एखाद्या संस्थेची तर त्या प्राथमिक शाळेमध्ये नर्सरी KG1 KG2 साठी अंगणवाडी उघडून देणे, ती बांधून देणे, तिथे खेळणे विद्यार्थ्यांना खेळण्याचे सर्व साहित्य, सर्व इक्विपमेंट, सर्व व्यवस्था, पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे। हे या शैक्षणिक धोरणामध्ये नमूद आहे। हा सर्वात महत्वाचा बदल या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे। म्हणजे जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत त्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये KG1 KG2 किंवा नर्सरीच्या वर्गखोल्या, त्यांना लागणारे साहित्य, त्यांची पुस्तके, त्यांच्या भौतिक सुविधा, त्यांचे शौचालय असतील लहान मुलांची पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, खेळण्याचे साहित्य असतील, त्यांचं खेळण्याचं मैदान असेल, हे सर्व व्यवस्था पायाभूत सुविधा, इव्हन दो चांगले शिक्षकही, या सर्व चांगले शिक्षक, त्या शिक्षकांचा पगारही हे देण्याची सर्व जबाबदारी सरकारची राहणार आहे। 1.6 मध्ये असे संकल्पित आहे की पहिल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याआधी नर्सरी KG1 KG2 मध्येच विद्यार्थ्याच्या भाषिक क्षमता, संख्याज्ञान, थोड्याफार संवादात्मक गोष्टी या सर्व डेव्हलप झाल्या पाहिजेत। या सर्व गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत की जेणेकरून 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत पहिल्या वर्गात जाण्याच्या आधीच त्याला पहिल्या वर्गामध्ये जे शिकवणार आहे त्याची पूर्वतयारी त्याची करून झालेली पाहिजे। सोबतच 1.7 मध्ये NCERT मार्फत ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा अंगणवाडीमध्ये काम करणारे शिक्षक असतील यांना प्रशिक्षण देण्याचं, यांचा अभ्यासक्रम आखण्याचं,
सर्व काम एनसीआरटी करेल. एनसीआरटी एक शैक्षणिक आराखडा तयार करेल, एक शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करेल. जे 12वी असतील, ज्या अंगणवाडी सेविका 12वी पास असतील त्यांना 6 महिन्याचा एक प्रमाणपत्राचा कोर्स एनसीआरटी मार्फत पूर्ण करावा लागेल. ज्या अंगणवाडी सेविका किंवा जे अंगणवाडी मध्ये शिकवणारे शिक्षक 12वी पेक्षा कमी शिकलेले असतील त्यांना 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स करावा लागेल. म्हणजे जे ऑलरेडी काम करून राहिलेल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना नोकरीतून काढणार नाही, त्यांना प्रशिक्षण देतील. 12वी प्लस असतील तर त्यांना 6 महिन्याचा आणि 12वी पेक्षा कमी शिक्षण असेल तर 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स करवून घेण्याची जबाबदारी एनसीआरटीची राहणार आहे. आणि हे एनसीआरटी हे अभ्यासक्रम 6 महिन्याचा डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अभ्यासक्रम डीटीएच द्वारे, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे, दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे, ऑनलाईन सर्व पद्धतीने या अंगणवाडी सेविकांना व शिक्षकांना एनसीआरटी करून घेणार आहे. इतकंच नव्हे, भविष्यामध्ये जे शिक्षक डीएड आहेत किंवा बीएड आहेत यांनाही प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजे ईसीसीईच्या या म्हणजे अंगणवाड्यांमध्ये यांची देखील भरती होणार आहे, यांना देखील नियुक्ती मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत अनुदानित शाळा, आतापर्यंत सेल्फ फायनान्स शाळा, विनाअनुदानित शाळा, जी संकल्पना पहिलीपासून आपण बघायचो आणि पहिलीपासूनच वेतनाची तरतूद व्हायची. नर्सरी KG1 KG2च्या ग्रांटेड शाळा आपण बघितलेल्या नाही, अनुदानित शाळा बघितल्या, त्यांना कुठलंच अनुदानित सरकारकडून भेटत नाही. परंतु आता त्या नर्सरी KG1 KG2 हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग असल्यामुळे आता प्राथमिकला बालवाडी जोडल्यामुळे ह्या देखील अनुदानित तत्वावर राहतील. यांचे शिक्षक भरती, शिक्षकांचं प्रशिक्षण, शिक्षकांच्या नियुक्त्या, शिक्षकांचं वेतन हे सर्व आता शासन करणार. म्हणजे भविष्यामध्ये नर्सरी KG1 KG2च्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहेत आणि प्रत्येकच शाळेमध्ये आता बालवाडीची सुरुवात होणार आहे अनुदानित तत्वावर. आणि तिथे मध्यान्ह भोजन योजना असेल, गणवेश योजना असेल, वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील. म्हणजे पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्या सर्व सोयी सुविधा मिळत होत्या त्या सर्व सोयी सुविधा या आता नर्सरी KG1 KG2च्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर सर्वात जास्तीत जास्त आदिवासी ग्रामीण भागामध्ये या ईसीसीईचा जो प्लॅटफॉर्म आहे, ईसीसीईची जी संकल्पना आहे म्हणजे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण, हे ग्रामीण भागावर जास्त फोकस करायला जात आहे. विशेषतः जो भाग आर्थिक व सामाजिक दृष्ट्या डिसएडव्हान्टेज आहे, वंचित राहिलेला आहे, दुर्बल आहे, अशा भागामध्ये आधी प्राधान्याने नर्सरी KG1 KG2चं शिक्षण सुरू होणार आहे. याची सर्व अंमलबजावणी HRD मिनिस्ट्री म्हणजे आताचं भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय, महिला व बाल कल्याण, आरोग्य व कुटुंब कल्याण, इतकंच नाही तर आदिवासी विभाग, या 3-4 महत्वाच्या विभागावर या संपूर्ण ECCE 2030 पर्यंत म्हणजे देशातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेत, देशातल्या प्रत्येक लेकराला 2030 पर्यंत ECCE अर्ली टू चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण हे कंपल्सरी देण्याचं प्रावधान आहे. म्हणजे 2030 पर्यंत देशातला प्रत्येक व्यक्ती नर्सरी KG1 KG2चं शिक्षण फुकट फ्री मध्ये घेणार आहे. इतकं चांगलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. मित्र हो, आपणास हात जोडून नम्र विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच आपण पुढच्या पाठामध्ये, पुढच्या सेगमेंटमध्ये भेटू, नवीन विषय घेऊ. आपण शालेय शिक्षण विभाग वर असलेली 8ही प्रकरणं सोप्या भाषेमध्ये कव्हर करणार आहोत. धन्यवाद.